अंबादासजी गारोळकर साहेब, माऊली मामा गायकवाड, बाळासाहेबजी भुजबळ, आदरणीय अनिलजी निकम, अनिलजी इवले, अनिरुद्ध झगडे, बनकर मॅडम, अजय रंधवे, सोमनाथजी शेळके, प्रतापजी गुरु, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपस्थित सर्व ओबीसी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, पहिल्यांदा मी भुजबळ साहेब केंद्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न देऊन तो सन्मानित त्या ठिकाणी केला, त्यामुळे केंद्र सरकारचं अभिनंदन करेन। ज्या उपेक्षित जातीमध्ये 2 वेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी राहिले, थोडं बाजूला बसावं त्यांना नको, 2 वेळेस मुख्यमंत्री त्या ठिकाणी राहिले आणि मुख्यमंत्री असताना त्यांच्या वडिलांचा अपमान करण्याचं तिथल्या जात दांडग्यांनी त्या ठिकाणी काम केलं। जेव्हा जनतेला माहित पडलं की मुख्यमंत्र्याचा वडिलांचा अपमान त्या ठिकाणी या जात दांडग्या लोकांनी त्या ठिकाणी केला, आता त्या ज्यांनी अपमान केला त्यांचं काही खरं होणार नाही ही भूमिका त्या बिहारमध्ये त्या ठिकाणी झाली। जेव्हा कर्पूरी ठाकूर आपल्या घरी त्या आपल्या निवासस्थानी त्या ठिकाणी आले आणि जेव्हा लोकांनी आक्रोश केला की तुमच्या वडिलांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात अपमान केला, कर्पूरी ठाकूरांचे शब्द काय होते? माझ्या एकट्या बापाचा अपमान या राज्यामध्ये या देशामध्ये होत नाही, सगळ्या उपेक्षित छोट्या 12 बुडतार भटका मुक्तांचा अपमान होतो, त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी राज्य निर्माण करावं लागेल। मला भुजबळ साहेबांना विनंती आहे की आमचा सुद्धा या राज्यामध्ये अण्णा खूप अपमान होतो आणि ज्या वेळेस पासून आता हे मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या ठिकाणी आला, अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकार त्या ठिकाणी झाले। आज पाथर्डीमध्ये त्या ठिकाणी मारहाण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, घरातून काढण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी केलं जातं। राज्यामध्ये 12 बलुतेदारांना त्रास देण्याचं काम या राज्यामध्ये होतं। मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या राज्याला बुद्ध फुले शाहू आंबेडकरांबरोबर कर्पूरी ठाकूरांच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून आमची लायकी काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। पण बुद्धांच्या या राज्यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता, व्यावहारिक आचरण, पंचशिलाचं पालन, समता निर्माण करण्याचं काम बुद्धाच्या विचाराने केलं। आमची लायकी नसती तर तानाजी मालुसरे घडले नसते, बहिर्जी नाईक त्या ठिकाणी बहिर्जी नाईकावरती शिवाजी महाराजांनी एवढा विश्वास केला नसता। आमची लायकी होती म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी जवळ घेतलं। होते जीवा म्हणून वाचले शिवबा ही ख्याती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे। गाडगे बाबासारखा 12 बलुतेदारातला माणूस, एक दिवस शाळेत न जाणारा माणूस, पण या महाराष्ट्रातला नाही पण या देशाला शिकवण देऊन जातो, ही खरी आमची लायकी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर आमची लायकी पुन्हा काय सांगायची आमची लायकी? ज्या छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले, त्या छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे जमा करून, ज्यांचे जमा करून अंत्यविधी स्वाभिमानाने केला ते बाबा गायकवाड हे आमचे होते, ती आमची लायकी आहे मित्रांनो। तुमच्यात काय लायकी आहे? गरिबांचं हिसकावण्याची लायकी तुमची असेल तर महाराष्ट्रातला हा फुले शाहू आंबेडकरी विचाराचा समाज कदापि त्या ठिकाणी सहन करणार नाही, एवढी भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल। पिढ्यानपिढ्या आम्हाला या ठिकाणी वंचित अधिकारापासून वंचित ठेवलं जातं। आम्ही बाबासाहेबांची, महात्मा फुलेची शपथ घेऊन सांगतो,
आम्हाला एकदा सगळे संविधानाचे अधिकार मिळू द्या, एकदा आमच्या मुलाबाळांना संविधानाचे सगळे अधिकार मिळू द्या. आमची लायकी काय ते बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही त्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की साहेब, हा समाज आपल्याकडे या ठिकाणी मोठ्या आशेने बघतोय, मोठी अपेक्षा घेऊन चालतोय. आणि 2024 मध्ये त्यांच्या पदरात काहीतरी पडेल ही भूमिका तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून तुम्हारी ये लायकी, तुम्हारी ये अन्याय की मस्ती हो जाएगी कुछ दिनों में सस्ती. तुम्हारी ये अन्याय की मस्ती हो जाएगी कुछ दिनों में सस्ती. हम खेलेंगे कुश्ती लोकशाही की. खेळायची ना कुस्ती लोकशाहीची. एकदा 2024 ला साहेबाकडे बघून झेंडा फडकला पाहिजे त्या विधानसभेमध्ये आणि आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे. ही भूमिका आजच्या मेळाव्याने त्या ठिकाणी स्पष्ट करतो. मी गावागावात फिरतो. आज राज्यातलं वेगळं वातावरण त्या ठिकाणी आहे. मी महात्मा फुले आणि बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की साहेब, राज्यामध्ये वातावरण खूप चांगलं आहे. एकदा ओबीसीचा मुख्यमंत्री होऊ द्या. आणि मग लायकी आपण दाखवू. जानकर साहेब, छोट्या छोट्या समाजाचं राज्य निर्माण होऊ द्या. न्यायाची भाषा कशी असते ते या राज्याला दाखवून दो. ही भूमिका घेऊन तुम्हाला या ठिकाणी जायचंय. मी अधिक न बोलता इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयोगाचे माजी सदस्य